मैदानं उरलेली नसताना उपवन येथील टर्फ मालकाने पालिकेच्या जागेवर मुलांना मोफत मैदान उपलब्ध करून देण्याच्या अटीचाच विसर पडल्यामुळे मुलांना मैदानी खेळापासून वंचित ठेवलं जात आहे। गावणबाग उपवन येथील खेळाचं मैदान आरक्षण क्रमांक 3 या भूखंडावरील फुटबॉल टर्फ चालवणाऱ्या मेसर्स इन्फिनिट टर्फ पार्क प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेने अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी महापालिकेने कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे। ठाणे शहरातील गावणबाग उपवन येथील खेळाचं मैदान आरक्षण क्रमांक 3 या भूखंडावर 2019 पासून इन्फिनिट टर्फ पार्क प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था फुटबॉल टर्फचा व्यवसाय करत आहे। महानगरपालिकेने या संस्थेला सार्वजनिक भागीदारी तत्वावर 20 वर्षांकरता हे खेळाचं मैदान दिलं आहे। ही संस्था आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारनाम्यातील अटीनुसार दुपारी 12 ते 5 या वेळात परिसरातील मुलांना मैदान विनाशुल्क खेळण्यासाठी उपलब्ध होत नसल्याची तक्रार काही नागरिकांनी मनसेकडे केली। त्याचप्रमाणे करारातील अटीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या 10 विद्यार्थ्यांना दरवर्षी या संकुलात मोफत प्रशिक्षण देणं आवश्यक आहे। मात्र मेसर्स इन्फिनिट टर्फ प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा गेल्या 5 वर्षातील कारभार पाहिल्यास त्यांनी करारनाम्यातील अटी शर्तींचा भंग केला आहे। मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या संस्थेने योग्य त्या उपाय योजना गरजेचं होतं, मात्र त्या दृष्टिकोनातून देखील कुठल्याही प्रकारची उपाययोजना संस्थेने केलेली नाही। गणपतीचा सण बघता बघता 15 दिवसांवर आला, अजूनही गणपतीची मूर्ती बुक नाही केली? काळजी नको, आजच श्री गजानन कला केंद्राला भेट द्या। विविध प्रकारच्या हजारो मूर्तींचं भव्य दालन आणि हो, इथे मूर्ती दागिन्यांनी सजवूनही मिळतात। पण शाडूच्या मातीच्याच मूर्ती आहेत का? अहो प्रश्नच नाही। पर्यावरणपूरक शाडूच्या मातीच्या सुबक मूर्ती मिळण्याचं हक्काचं ठिकाण गजानन कला केंद्र, सत्यम कलेक्शन समोर, कामथे मैदान, घंटाळी, ठाणे। नक्की भेट द्या।